केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेला अनेक स्तरामधून टीकांना सामोरे जावे लागले आहे. आचारसंहितेत शेतकऱ्यांना मदत देता येणार नाही याची जाणीव असताना सरकारने या योजनेसंबंधी जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला असल्याचा आरोप अनेक शेतकरी नेत्यांनी केला आहे. तर सरकारचा उद्देश खरोखरच शेतकऱ्यांची मदत करण्याचा नव्हता असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने आता या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाहीत अशी शंका अनेक शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती. पण आता एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार शेतकरी सन्मान निधी योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता 1 एप्रिलपासून जमा होणार असून यात आचारसंहिता येत असली तरीही याचा या योजनेवर काहीही परिणाम होणार नसल्याचे वृत्त देण्यात आले आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ पुढे मिळतच राहील अशी ही बातमी सध्या आहे. एकंदरीत या सर्व घडामोडीबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. परत भेटू तर अशाच एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत नमस्कार.